बरीच लोक प्रदोष उपवास करायचं ठरवतात. पण प्रदोष उपवास म्हणजे काय हे त्यांना माहीत नाही. म्हणून आपण जाणून घेऊ यात प्रदोष उपवास म्हणजे काय. तर नमस्कार, मी गायत्री पाटील. तुम्ही पाहत आहात ABS न्यूज मराठी. प्रदोष उपवास हा भगवान शिव यांना समर्पित असतो. तो प्रत्येक त्रयोदशीच्या दिवशी शुक्ल आणि कृष्ण पक्षात केला जातो, म्हणजे महिन्यात 2 वेळा. प्रदोष म्हणजे दोषापासून मुक्ती देणारा. म्हणून प्रदोष व्रत केल्यास पाप, दुःख, आजार आणि संकटांपासून रक्षण मिळतं. असं मानलं जातं. प्रदोष उपवास का करावा? तर शिवकृपा मिळवण्यासाठी. भगवान शंकर अतिशय लवकर प्रसन्न होतात. शांती आणि आरोग्यासाठी. मानसिक शांती, आरोग्य आणि सकारात्मक ऊर्जा मिळते. पापमुक्तीसाठी, जीवनात अनाहूत पापांपासून मुक्त होण्यासाठी. मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून. विशेषत जर एखादी इच्छा असेल, नोकरी, विवाह, आरोग्य, तर हे व्रत उपयुक्त मानले जाते. मोक्ष प्राप्तीसाठी, धार्मिक दृष्टिकोनातून, आत्मिक उन्नतीसाठी. प्रदोष उपवास कसा करावा? सकाळी लवकर उठून स्नान करून व्रताचा संकल्प घ्यावा. दिवसभर उपवास, फळाहार किंवा पूर्ण उपवास. शिवलिंगावर अभिषेक, बेलपत्र अर्पण व मंत्र जप, ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र जप करणं. 2.5 तासांच्या आत पूजा करणं विशेष महत्त्वाचं. सोमप्रदोष सोमवारची त्रयोदशी अतिशुभ. शनिप्रदोष शनिवारची त्रयोदशी विशेष फलदायी. दोष निवारण्यासाठी. जर शिवावर नितांत श्रद्धा असेल किंवा आयुष्यात थोडं स्थैर्य, शांती हवी असेल तर प्रदोष व्रत खूप सकारात्मक अनुभव देतो.